मित्रांनो, मी प्राध्यापक आशाकांत भालेराव सर एफबीएस इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 6 ऑगस्ट 2022 या दिवशी झालेला जो गट क चा मुख्य परीक्षेचा पेपर आहे मराठी आणि इंग्रजी या विषयाचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. तर यामध्ये इंग्रजी या विषयाचं आपण आज सोल्युशन मित्रांनो, क्वेश्चन नंबर 61. Besides making a promise, he kept it. Okay. Select the correct alternative that transforms the above sentence into a compound sentence. आपल्याला हे वाक्य जे दिलेलं आहे ते कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट, हे जे दिलेलं वाक्य आहे ते सिंपल सेंटेन्स आहे आणि सिंपल सेंटेन्स आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, कंपाऊंड सेंटेन्स म्हणलं की त्या वाक्यामध्ये कॉर्नेटिंग कंजक्शन्स आलेले असतात. आता पहा, कॉर्नेटिंग कंजक्शन्स कोणते आहेत? नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड, ॲज वेल ॲज, अँड, बट, ऑर, एदर ऑर, नेदर नॉर. ओके. त्यानंतर बट, स्टील, एट, नेव्हरथलेस, नॉनथलेस, व्हेरियस, हावेवर, हे जे कंजक्शन आहे ते कॉर्नेटिंग कंजक्शन्स आहेत आणि हे जर वाक्यात कंजक्शन असतील तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचे असतात. आता पाहूया मग वाक्यामध्ये पहा, नॉट ओनली बट ऑल्सो आलेला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो आलेला आहे, इथं अँड आलेला आहे. मात्र आता करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स कसं वाक्य होतं ते आपण पाहूया. आता चौथ्या ऑप्शन मध्ये ही हॅज मेड अ प्रॉमिस टू कीप इट. आता हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये कंजक्शन कुठलंच वापरलेलं नाहीये, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. माझा करेक्ट आन्सर कुठला असलं पाहिजे? तर आता इथं बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. आता हे जे वाक्य आहे ते सिंपल सेंटेन्स आहे. मग सिंपल सेंटेन्स जर असेल तर याचा अर्थ असा असतो की त्यातला एक कर्ता, म्हणजे दोन वाक्याचं जे काही एक सिंपल सेंटेन्स तयार केलं असतं त्या वाक्यामध्ये दोन कर्ते असतात, त्यातला एक कर्ता काढलेला असतो. ओके. आणि मेक या क्रियापदाचं या ठिकाणी इन्फिनिटिव्ह जरंड केलेलं आहे. आता पहा, याचं सिंपल सेंटेन्स केल्याचं आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करताना नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. आता नॉट ओनली बट ऑल्सो, कारण बिसाइड्स मेकिंग असं जर वाक्य असेल किंवा बिसाइड्स न सुरुवात झालेलं सिंपल सेंटेन्सचं वाक्य असेल तर त्या वाक्याचा कंपाऊंड सेंटेन्स करताना नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. त्यामुळं नॉट ओनली बट ऑल्सोचा असणारे दोन ऑप्शन आहेत. मात्र करेक्ट उत्तर कोणतं ते पाहूया आपण. ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. आता हे जे वाक्य एक नंबरचं असं आहे, दोन नंबरचं नॉट ओनली ही मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट आणि मेक अ प्रॉमिस अँड कीप इट. आता हेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये तयार केलेलं आहे, मात्र हे चालणार नाही. आता एक किंवा दोन मध्येच आपलं उत्तर असणार आहे. आता बघूया, नॉट ओनलीच्या पुढे काय आले बघायचं. मेड क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. मग तेच बट ऑल्सोच्या पुढे क्रियापदाचं दुसरं रूप असलं पाहिजे तर ते उत्तर बरोबर असतं. आता बा, नॉट ओनलीच्या पुढे मेड क्रियापदाचं दुसरं रूप आलं, इथं बा बट ऑल्सोच्या पुढे केप्ट क्रियापदाचं दुसरं रूप आलं, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. ओके. आता दोन नंबर मध्ये कसं होतं, नॉट ओनली ही, नॉट ओनलीच्या पुढे जर सर्वनाम आला असेल तर इकडे बट ऑल्सोच्या पुढे सुद्धा सर्वनामच पाहिजे, मात्र इथं वापरलेलं आहे का? नाही, म्हणून हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. तर एक नंबर करेक्ट आहे. ओके. आता पहा, परंतु या ठिकाणी ही या सर्वनामाची गरज नव्हती, कारण का काय कसं वाक्य पाहिजे होतं, ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट. बस झालं, एवढंच उत्तर करेक्ट. हीची गरज नव्हती. मात्र आता इथं दुसरा पर्याय नसल्यामुळं एक नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 62 पहा. आता आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. आता करेक्ट पंक्च्युएशन मार्कचे वाक्य जे केलेले आहेत ते सेंटेन्स आपल्याला पाहायचे आहेत. आता पहा, द सन हॅव्हिंग रिझन we continued our journey. He fought for his ideal earnestly, devotedly and bravely. That how noble is mercy, आणि alas that a friend should be false. आता पाहूया आपण वाक्य करेक्ट कोणते आहेत कोणते नाही ते. पहिलं पहा, आता द सन हॅव्हिंग रिझन, इथं जे सेमी कॉलन दिलेला आहे त्याऐवजी तो कॉमा पाहिजे होता, म्हणजे सेमी कॉलन इथं येत नाही, त्यामुळे हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर बी पाहता, ही फॉट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली, डिव्होटेडली अँड ब्रेवली. आता पहा, ही फॉट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली, पहा तो आता लढला त्याच्या आयडियल अर्नेस्टली साठी, डिव्होटेडली अँड ब्रेवली. पहा, जेव्हा 2-3 असे पॉइंट्स एकत्रित, कन्सेप्ट एकत्रित आलेले असतात तेव्हा
एकानंतर एक कॉमा दिला जातो आणि शेवटच्या याच्या अगोदर अँड वापरलं जातं, त्यामुळे हे वाक्य करेक्ट आहे. त्यानंतर पाहता बी, हाऊ नोबल इज मर्सी आणि उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. हाऊने सुरुवात झालेला आहे, शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. आता पहा डी, अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. आता पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, अलासच्या पुढे कॉमा दिलाय. अलास हे काय आहे, इंटरजेक्शन आहे आणि इंटरजेक्शन हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात, मात्र इंटरजेक्शन नेहमी उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं, एक्सक्लेमेशन मार्कचा वापर केला जातो, म्हणून हे चुकीचं आहे. मग आता बी आणि सी असलेले पर्याय, कोणता पर्याय करेक्ट पहा, बी आणि सी असलेला 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. ओके, त्यामुळं हे उत्तर आलं. आता 63 पहा, फिल इन द ब्लँक विथ अन ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रेपोजिशन वर आलेला क्वेश्चन आहे. आय हॅव इटन नथिंग डॅश डॅश एस्टरडे. आता या ठिकाणी पहा, फॉर, सिन्स, ऑन आणि टिल असे 4 प्रेपोजिशन दिलेले आहेत, असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर यातील करेक्ट आन्सर कोणतं, तर याचं उत्तर येतं सिन्स. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एखादी क्रिया जर भूतकाळात सुरू झाली असेल आणि केव्हा सुरुवात झाली याचं सुरुवातीचं त्या वेळेचं टोक दर्शवलं असेल, पास्ट पॉइंट ऑफ टाइम दर्शवताना सिन्स या प्रेपोजिशनचा वापर केला जातो, आणि पिरियड ऑफ टाइम विशिष्ट कालावधी असेल तर फॉर या प्रेपोजिशनचा वापर केला जातो. म्हणून आय हॅव इटन नथिंग सिन्स येस्टरडे, म्हणजेच कालपासून मी काहीच खाल्लेलं नाही, म्हणजे अद्यापही काही खाल्लेलं नाही असा त्याचा अर्थ. ओके, त्यामुळं सिन्स हे उत्तर आपलं करेक्ट आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 64, मॅच द सेंटेन्सेस विथ दिअर टाइप्स. आता पहा अतिशय सोपा क्वेश्चन हा विचारलेला आहे की हे जे दिलेले सेंटेन्स आहेत याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आता बी केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक राहा. बी काय आहे, मूळ क्रियापद आहे आणि शेवटी पूर्णविराम आलेला आहे, म्हणजे मूळ क्रियापदाने सुरुवात झाली तर हे वाक्य झालं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं. ओके, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कुठं आहे, इथं आहे. त्यानंतर आता मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, एचं उत्तर काय आलेलं आहे 4 नंबर. मग 4 नंबर असलेला ऑप्शन बघा इथं आहे, म्हणजे 1 नंबर उत्तर आहे, कारण बाकीच्या ह्याच्यामध्ये इथं 2 नंबर मध्ये 1 नंबर आले, इथं 2 नंबर आले, इथं 3 नंबर आलेला आहे. म्हणजे सोपी टेक्निक, बाकीचं तर आपण काहीच बघितलं नाहीत, पण किती फास्ट आपण आन्सर शोधलं बघा. ओके, तरी आपण पाहूया, हाऊ केअरफुल यू आर. पहा उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, यू आर केअरफुल. ओके, करते वाक्याची सुरुवात यू न झाली शेवटी पूर्णविराम म्हणलं की हा प्रकार कोणता असतो, असर्टिव्ह सेंटेन्स असतो. असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, आणि त्यानंतर आर यू केअरफुल क्वेश्चन मार्क. पहा हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून इंट्रोगेटिव्ह. ओके, या पद्धतीनं याच्या मॅचेस असतील. तर पहा एक एचं उत्तर 4 आलं, बीचं 3, सीचं 2 आणि डीचं 1. ओके, अशा पद्धतीनं याचं उत्तर आलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट 65 क्वेश्चन आपण पाहूया. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट. पहा ग्रॅमॅटिकली करेक्ट आपल्याला पाहायचं आहे. पहिलं वाक्य आहे, जेन हॅड अ बेबी इन ऑक्टोबर. आता या ठिकाणी इन हे जे प्रेपोजिशन आहे किंवा त्याला आपण टाइम एक्सप्रेशन आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. तर इथं पाहूया पहा, जेन सब्जेक्ट आहे आणि हॅड क्रियापदाचं दुसरं रूप आहे. किती रूप आहे, दुसरं रूप आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, करेक्ट आहे. आता 2 नंबरचं बघूया आपण, ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम. आता ऍक्च्युली हे जे ब्रीफली आहे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि मग नंतर ऍडवर्ब असे यायला पाहिजे. इथंच ब्रीफली आलेलं असेल, ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम, हे वाक्याचा अर्थ करेक्ट होत नाही, त्यानं थोडक्यात समस्या सोडवली असं नाही. ही स्टडीड द प्रॉब्लेम ब्रीफली, किंवा त्यानं जो प्रॉब्लेम आहे तो थोडक्यात त्या प्रॉब्लेमचा अभ्यास केला अशा पद्धतीनं. म्हणजे हे जे ब्रीफली हे जे काय ऍडवर्ब आहे ते कुठं असायला पाहिजे, ऑब्जेक्टच्या नंतर. म्हणून या ठिकाणी सी हे एक ऑप्शन बरोबर आहे. म्हणून ए आणि सी असलेला ऑप्शन 1 नंबर आपलं आन्सर करेक्ट आहे या ठिकाणी. ओके, त्यानंतर पहा 66 क्वेश्चन पाहूया आपण. व्हाईट आर पेंटिंग मेनी पीपल दीज डेज ओके देअर हाऊसेस. आता याचं काय म्हणलेलं आहे, चूज द करेक्ट ऑर्डर ऑफ वर्ड्स टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. आता आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी हे जे काय चुकीच्या पद्धतीने ऑर्डर दिलेली आहे तर त्याची आपल्याला करेक्ट ऑर्डर घ्यायची आहे. आता करेक्ट ऑर्डर करायची म्हणजे काय करायचं, तर अगोदर सब्जेक्ट. आता व्हाईट आर पेंटिंग मेनी पीपल दीज डेज
देअर हाऊस. मग याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? मेनी पीपल हा सब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट न सुरुवात झालेलं जे वाक्य असतं ते आपलं करेक्ट असतं. म्हणजे आता बघूया मग सी ऑप्शन म्हणजे आता थोडक्यात कसं उत्तर काढायचं बा. आता येस सी ऑप्शन कुठल्या पर्यायामध्ये आपण बघूया सुरुवातीला. तिथे 1 नंबर मध्ये पण आहे आणि 4 नंबर मध्ये पण आहे. म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरचा पर्याय आपला कटलेला आहे. बघा अशा पद्धतीनं उत्तराचं शॉर्ट आउट करून टाकायचं असतं. आता ठीक आहे, त्यात जर मेनी पीपल नंतर काय यायला पाहिजे? क्रियापद यायला पाहिजे. सब्जेक्ट नंतर वर्ब. आता पहा मेनी पीपल आर पेंटिंग म्हणजे बी. आता पहा सी नंतर बी असलेला पर्याय. इथं ए आहे म्हणजे हा पर्याय नाही. इथं सी नंतर बी आहे म्हणजे हा पर्याय आहे. म्हणजे उत्तर कसं यायला पाहिजे होतं? मेनी पीपल आर पेंटिंग ओके देअर हाऊसेस फाईट ओके दीज डेज या पद्धतीनं. ठीक नाही, तर मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस फाईट ओके दीज डेज अशा पद्धतीने आपलं उत्तर येईल. त्यामुळं 1 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 67. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ देअर सिक्वेन्स. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पार्ट्स ऑफ स्पीच वर हा क्वेश्चन विचारलेला आहे. या वाक्यामध्ये पहा ही इज अ ब्रेव्ह किंग. पहा आता इथं अंडरलाईन केलं जो ही इज अ ब्रेव्ह किंग, तो एक शूर राजा आहे. म्हणजे हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह आहे. मग ऍडजेक्टिव्ह असलेला पर्याय आपण खाली अगोदर बघूया. ऍडजेक्टिव्ह असलेला पर्याय इथं ऍडवर्ब बाय ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब बाय नाऊन आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्ह असलेला पर्याय 2 नंबर आहे. हेच आपलं उत्तर आलं. म्हणजे किती वेळात आपण उत्तर शोधलं बघा, एकदम क्विक आहे की नाही? तर तेच उत्तर आहे. आता आपण बघूया बाकीचं बरोबर आहे का? आता करेक्टली ऍडवर्ब आहे का बघूया आपण. माय फ्रेंड डिड इट क्वाईट करेक्टली. पहा इथं काय आहे? ऍडवर्ब आहे. ओके ऍडवर्ब आहे. त्यानंतर ओ शी लुक्स ब्युटिफुल. ओ शी लुक्स ब्युटिफुल. आता ओ हे काय आहे? इंटरजेक्शन आहे. कारण इंटरजेक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे? नेहमी वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असतं आणि उद्गारवाचक चिन्ह असतं, म्हणून ते इंटरजेक्शन आहे. बरोबर आहे. त्यानंतर बिहाइंड द हाऊस देर इज अ गार्डन. म्हणजे घराच्या पाठीमागे तेथे गार्डन आहे. आता या ठिकाणी बिहाइंड द हाऊस, बिहाइंड हे काय आहे? मग प्रेपोजिशन आहे. म्हणजे उत्तर आपलं 2 नंबरचं करेक्ट आहे. आता पहा आयडेंटिफाय द नॉन फिनाइट क्लॉज अँड इट्स टाइप अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता पहा खाली एक दिलेलं वाक्य आहे. ओके इटिंग टोबॅको इज इंजेरियस टू हेल्थ आणि इटिंग टोबॅको याला अंडरलाईन केलेला आहे. तर हा जो अंडरलाईन केलेला भाग आहे तो कोणता आहे? नॉन फिनाइट क्लॉज आहे. आणि त्याचा मग प्रकार कोणता आहे ते विचारलेला आहे. आता पर्याय 1 आहे नॉन फिनाइट रिलेटिव्ह क्लॉज, नॉन फिनाइट एन रिलेटिव्ह क्लॉज, नॉन फिनाइट आयएनजी नाउन क्लॉज आणि नॉन फिनाइट कंपॅरेटिव्ह क्लॉज. आता पहा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, वाक्याच्या सुरुवातीला जेव्हा इटिंग टोबॅको हे जे आलेलं आहे हे काय म्हणून काम करत आहे? ऍक्च्युली सब्जेक्ट म्हणून काम करत आहे. आणि इज काय आहे? वर्ब आहे. बरोबर आहे. मग सब्जेक्ट आहे म्हणजे हे काय झालं? नाउन झालं. काय झालं? नाउन झालं. म्हणून नाउन क्लॉज म्हणून काम करतं. मग नाउन क्लॉज असलेला पर्याय कोणता आहे? 3 नंबर. म्हणून आपलं उत्तर आलं 3 नंबर. तर नॉन फिनाइट आयएनजी नाउन क्लॉज असं त्याचं उत्तर येईल. ओके कारण का नॉन फिनाइट क्लॉज कशाला म्हणायचं? तर ज्या क्रियापदांचं कर्म आलेलं नसतं, ऑब्जेक्ट आलेलं नसतं, ओके त्याला नॉन फिनाइट ओके आयएनजी नाउन क्लॉज असे म्हणतात. आता इटिंग टोबॅको याच्यानंतर ऑब्जेक्ट आलेला आहे का? नाही. ओके म्हणून हे काय म्हणून काम करतं? नॉन फिनाइट आयएनजी नाउन क्लॉज. ठीक आहे. तर 69 क्वेश्चन पाहता. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ ऍडजेक्टिव्ह. तर या ठिकाणी आपल्याला करेक्ट यूज ऑफ ऍडजेक्टिव्हचा पाहायचा आहे. ऍडजेक्टिव्हचा कसा यूज केलेला आहे पाहूया. आता फर्स्ट ए मध्ये पाहूया. द फ्लावर स्मेल स्वीट. फ्लावर्स फुले स्मेल वर्ब आहे आणि स्वीट काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. फ्लावर स्मेल स्वीट. फुले हा गोड असा स्मेल चांगला असा स्मेल देतात. बरोबर आहे कारण स्मेल या क्रियापदांत हे ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. ओके त्यानंतर गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. ओके गोपाला तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर आहे. आता सिनियर या ऍडजेक्टिव्ह सोबत टू वापरलं जातं त्यामुळे हेही बरोबर आहे. आता सी पाहूया. द काफ इज एल्डर दॅन दॅट. आता इथं पहा एल्डर नंतर कधीच एल्डर या ऍडजेक्टिव्ह नंतर कधीच दॅन वापरलं जात नाही. मग तिथं एल्डरच्या ऐवजी काय पाहिजे होतं? ओल्डर पाहिजे होतं. ओल्डर दॅन ते करेक्ट आलं असतं किंवा तिथं दॅन काढायची गरज होती. ओके म्हणून हे चुकीचं आहे.
त्यानंतर मेनी अ टाइम्स आय रिमेंबर्ड यू. आता या ठिकाणी पहा मेनी अ या विशेषणानंतर नेहमी सिंग्युलर नाउन वापरलं जातं. म्हणजे इथं टाइम्स एस ची गरज नव्हती, मेनी अ टाइम असं पाहिजे होतं, ठीक आहे. किंवा मेनी टाइम्स असंही चालतं, पण मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू असं वाक्य असायला पाहिजे होतं. मेनी अ नंतर नेहमी सिंग्युलर नाउन आलेलं असतं, प्लुरल येत नाही. आणि ते प्लुरल वापरलेलं असल्यामुळे ते एरर आहे, चुकीचं आहे. मग आता ए आणि बी असलेला ऑप्शन पहा, 1 नंबर. आपलं उत्तर काय आलं मग? 1 नंबर. त्यानंतर आता पहा 70 क्वेश्चन पाहूया आपण. फिल इन द ब्लँक विथ मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिव्हन इन द ब्रॅकेट्स. आता हे जे काय ब्रॅकेट्स मध्ये वर्ब दिले आहे त्याचं योग्य फॉर्म, क्रियापदाचं वर्ब फॉर्म आपल्याला यूज करायचं आहे. आता वाक्य कसं आहे पहा, वी डॅश फॉर यू फॉर 2 hours वेट असं आलेलं आहे. आता यामध्ये पहा हॅव बीन वेटिंग, आर वेटिंग, वुड हॅव बीन वेटिंग आणि नन ऑफ द अबव असे पर्याय आलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फॉर 2 hours असं आलेलं आहे. फॉर 2 म्हणजे या ठिकाणी 2 तासाचा कालावधी दिलेला आहे आणि 2 तासाचा कालावधी दिला असेल, पिरियड ऑफ टाइम असेल तर फॉर प्रेपोजिशन वापरलं जातं. आणि फॉर ही जी काय प्रेपोजिशन वापरलं जातं हे कितव्या काळामध्ये आता या ठिकाणी आलेलं असतं, हे 4थ्या प्रकारामध्ये आलेलं असतं. ओके, म्हणजे तिथं आर वेटिंग येणार नाही. ओके, तर त्यासाठी काय वापरावं लागेल, तर वी हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours, म्हणजे आम्ही तुझी 2 तासापासून वाट पाहत आलेलो आहोत. वुड हॅव बीन हे कन्स्ट्रक्शन होणार नाही, त्यामुळे 1 नंबर आपलं उत्तर करेक्ट आहे. ओके, चालू पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढला क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 71. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस इन द फॉलोइंग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी बॅचेस मध्ये सांगितलेल्या सर्वांना की आयडेंटिफाय द सेंटेन्स साठी क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळं ठीक आहे ना, सिंपल सेंटेन्स असेल, कंपाऊंड सेंटेन्स असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, यावर क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पहा आता आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेला आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की हे लक्षात ठेवायचं की त्या वाक्यामध्ये 2 कर्ते, 2 क्रियापद आलेले असतात आणि एक सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आलेलं असतं. आता या वाक्यामध्ये पहा, माय फादर हॅज बॉट अ कार, द कार इज एक्सपेन्सिव्ह. आता 2 वाक्य आहेत पण सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे का? नाही, म्हणजे हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. आता पहा, माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह. हा, हे याच्यामध्ये पहा विच मात्र काय म्हणून काम करता या ठिकाणी, माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह. इथं रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करत आहे. काय म्हणून काम करत आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन. मात्र हे काय झालं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, आता दिस इज द हॉस्पिटल आय वॉज बॉर्न हिअर. आता या वाक्यामध्ये पण पहा 2 वाक्य आलेत पण सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आलेलं आहे का? नाही आलं, म्हणून हे पण वाक्य चुकीचं आहे. आता या वाक्यामध्ये पहा, दिस इज द हॉस्पिटल वेअर आय वॉज बॉर्न. आता दिस इज द हॉस्पिटल हे एक वाक्य, आय वॉज बॉर्न हे एक वाक्य आणि मध्येच हे वेअर जे आहे ते रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आलेलं आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये एक तर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असलं पाहिजे, रिलेटिव्ह प्रोनाउन असलं पाहिजे किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असलं पाहिजे, तेव्हा ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे असतात. आता पहा हे जे वाक्य आहेत, ऍक्च्युअली माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह. आता हे जे वाक्य आहे ते ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, लक्षात घ्या, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आहे. आता पहा, माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह, म्हणजेच पहा मेन क्लॉज मधील नामाबद्दल विशेष माहिती सब ऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिलेली असते. आता मेन क्लॉज मधलं नाम कोणतं आहे? माय फादर हॅज बॉट अ कार, माझ्या वडिलांनी कार विकत घेतलेली आहे, विच इज एक्सपेन्सिव्ह की जी खूपच महागडी आहे. ओके, म्हणून या ठिकाणी कार बद्दल माहिती सांगितलेली आहे, म्हणून हे वाक्य ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं होतं. आता पहा, दिस इज द हॉस्पिटल वेअर आय वॉज बॉर्न, हेच ते हॉस्पिटल की ज्या ठिकाणी मी जन्मलो होतो. म्हणजे हॉस्पिटल बद्दल विशेष माहिती सांगितली की त्याच हॉस्पिटलमध्ये मी जन्मलो होतो, म्हणून हे सुद्धा वाक्य ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे. मग आता पहा, बी आणि डी हे 2 वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे आहेत. मग बी आणि डी असलेला पर्याय 4 नंबर आहे, म्हणून आपलं उत्तर आलं 4 नंबर. त्यानंतर पहा क्वेश्चन 72 पहा, चूज द करेक्ट सेंटेन्सेस विच करेक्ट क्वेश्चन टॅग. आता पहा क्वेश्चन टॅग वर हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता लक्ष द्या, हे बघूया आपण. वन कांट बी फेथफुल टू ऑल
कॅन वी असं क्वेश्चन आलेलं आहे. आता दिलेलं जे वाक्य आहे ते नकारार्थी आहे. मग जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. म्हणून या ठिकाणी पहा कांटचं काय झालं कॅन आणि करता हा वन आलेला आहे, तो वन करता घेतलेला आहे प्रोनाउन म्हणून आणि इथं क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणजे ए करेक्ट आहे. आता पहा यानंतर वी हॅव लंच ॲट 1 PM. आता हे जे वाक्य आहे, वाक्य दिलेलं जे आहे ते होकारार्थी आहे म्हणजे उत्तर इथं नकारार्थी पाहिजे होतं. म्हणजे इथं उत्तर कसं पाहिजे होतं डोंट वी असं पाहिजे होतं, म्हणजे ते करेक्ट आलं असतं. ओके, कारण का इथं हॅव जे आहे तर या ठिकाणी मालकी हक्क पॉझिटिव्हनेस दर्शवलेला नाही आहे, त्यामुळे इथं डोंट वी असं असायला पाहिजे होतं. म्हणून हे उत्तर चुकीचं आहे, फक्त डू वी आलेलं आहे. आता हे जे वाक्य पहा दे हॅव अ बिग फॅक्टरी हॅवंट दे. आता हे वाक्य करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. जरी हॅव जरी या ठिकाणी मेन वर्ब असलं तरी या वाक्यामध्ये पॉझिटिव्हनेस मालकी हक्क दर्शवलेला आहे आणि मालकी हक्क दर्शवला असेल तर हे मेन वर्ब जरी असलं तरी डायरेक्ट नकार घेतं. आणि ज्या वाक्यात मालकी हक्क दर्शवलेला नसतो त्या वाक्यात मात्र डू डस डीडचा वापर करायचा असतो. इथं डोंट वी पाहिजे होतं, मात्र डू वी आल्यामुळे ते वाक्य चुकलं. हे हॅवंट दे असल्यामुळे हे वाक्य करेक्ट आहे. ओके, त्यानंतर डी पाहूया आपण. शी इज इन हर 60s. आता बघा इथं डझंट शी येणार नाही, इथं डायरेक्ट इजंट शी असं असायला पाहिजे होतं, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकला. म्हणजे उत्तर काय येणार आता ए आणि सी. तर ए अँड सी असलेला पर्याय कोणता आहे 4 नंबर. तर उत्तर आलं आपलं 4 नंबर. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 73 चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता हे वाक्य सुद्धा क्वेश्चन टॅग साठीच विचारलेलं आहे. मोनिका इजंट व्हेरी टॉल असं वाक्य दिलेलं आहे, याचं आपल्याला क्वेश्चन टॅग करायचंय. आता दिलेलं वाक्य कसं आहे नकारार्थी आहे. जर वाक्य नकारार्थी असेल तर उत्तर काय पाहिजे होकारार्थी पाहिजे. मग होकारार्थी म्हणल्यावर काय येईल इजंटचं काय येईल इथं इज येईल. ओके, आणि मोनिकासाठी सर्वनाम काय येईल शी, हे की नाही, कारण का क्वेश्चन टॅग मध्ये नेहमी सर्वनामाचा वापर केला जातो. म्हणून इज शी असलेला पर्याय कोणता आहे 1 नंबर. कारण का इकडे इजंट शी आहे, इजंट इट अँड डझंट शी आहे. तर इथं करेक्ट काय आलं इजंट इज शी, हे उत्तर आपलं करेक्ट आलं. ओके, आता पहा विद्यार्थी मित्रांनो 74 क्वेश्चन पहा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. यातलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायचंय. अ काऊ हॅज 4 हूव्स. पहा म्हणजे एका गाईला 4 काय खुरं आहेत. हूव्स म्हणजे खुरं. ओके, आय बॉट 5 डझन मँगोज म्हणजे मी 5 डझन आंबे विकत घेतले. ओके, हे करेक्ट आहे सेंटेन्स. आता ए थोडंसं कन्फ्युजन वाटत आहे. पहा कन्फ्युजन कसं आहे तर हूव्स जे आहे याचं प्लुरल, याचं जे सिंग्युलर आहे ते काय आहे हूप आहे. ओके, मग हूपला इथं प्लुरल हूपचं याला एस लागतं, हूप्स होतं, त्यामुळे हूज घ्यायची काही गरज नव्हती. हे जे आहे ते रेग्युलर प्लुरल फॉर्म आहे आणि हा जो आहे तो इरेग्युलर वर्ब म्हणजे प्लुरल फॉर्म आहे. त्यामुळे हूप्स घेतला असतं तरी करेक्ट चाललं असतं. काऊ हॅज 4 हूप्स. ओके, हूप्सची गरज नव्हती त्या ठिकाणी, त्यामुळे ते चुकीचं असं मला वाटतंय, थोडंसं कन्फ्युजन आहे. आय बॉट 5 डझन मँगोज हे करेक्ट आहे. ही हॅज वॉन अ ट्राउझर. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ट्राउझर जे आहे हे नेहमी ट्राउझर्स असा शब्द वापरला जातो, ट्राउझर असा वापरला जात नाही. तर इथं नेहमी कसं वापरलं जातं ट्राउझर्स असं वापरलं जातं. असं पाहिजे होतं. तर हे काय असतं पहा ट्राउझर पॅन्ट, पॅन्टला काय असतं 2 पाय असल्यामुळे ट्राउझर्स असं वापरलं जातं, ट्राउझर वापरलं जात नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. ओके, त्यानंतर दिस न्यूज हॅज डिस्टर्ब मी. दिस न्यूज हॅज डिस्टर्ब मी हे करेक्ट आहे, कारण दिस न्यूज सब्जेक्ट आहे, हॅज डिस्टर्ब, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, डिस्टर्ब मेन वर्ब आहे, तीस रूप आहे, मी ऑब्जेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आलेलं वाक्य आहे. म्हणून बी आणि डी असलेलं उत्तर करेक्ट असं वाटतं मला 2 नंबर ऑप्शन. पण थोडंसं कन्फ्युजन आहे, एचं पण थोडंसं कन्फ्युजन आहे. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन 75 मॅच द फॉलोइंग. आता या ठिकाणी पहा केनल, स्पिन्स्टर, पॉलिगेमी आणि पॅन्शिया असे 1 वर्ड सबस्टिट्यूशन साठी विचारलेले क्वेश्चन्स आहेत. आता पहा केनल, केनल कशासाठी आहे, केनल कशासाठी वापरलं जातं तर पहा प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट, म्हणजे ज्या ठिकाणी कुत्र्यांना राहण्यासाठी जागा असते, जे कुत्र्यांचं घर असतं त्याला केनल हा शब्द आहे. ओके, मग एचं 3 नंबर असलेलं उत्तर बघूया कोणतं आहे. केनल, एचं उत्तर 3 नंबर असणारं कुठलं आहे, सॉरी 2 नंबर आहे केनल.
आता इथं 1 नंबर B2 मध्ये पण 2 आहे, 2 नंबर मध्ये पण 2 आहे. ओके, मग आता ठीक आहे, पुढला लगेच क्वेश्चन बघूया आपण, म्हणजे पुढला शब्द बघूया, स्पिनस्टर. आता स्पिनस्टर कोणाला म्हणायचं? अँड अनमॅरिड वुमन. ओके, ज्या स्त्रीचं किंवा मुलीचं लग्न झालेलं नाही, कुमारिका, त्याला स्पिनस्टर असे म्हणतात. त्यामुळे आता बीचं 3 असलेला पर्याय बघूया आपण. बीचं 3 असलेलं 2 नंबर पर्याय, म्हणजे आपलं उत्तर आलं 2 नंबर. बाकीचे आपण काढले नाहीत उत्तर, मात्र लगेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तरी पाहूया आता, पॉलिगेमी म्हणजे काय? पॉलिगेमी म्हणजे हॅव्हिंग सेव्हरल वाईव्स ऍट द सेम टाइम, म्हणजे अनेक बहुपत्नीत्व, अनेक पत्नी असणारा. ओके, त्याला पॉलिगेमी म्हणायचे. आणि पॅन्शिया, पॅन्शिया म्हणजेच काय? तर रामबाण औषध. ओके, याचं उत्तर येतं 1 नंबर, अ रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस. म्हणजे एक असं औषध असतं की ज्याच्यामुळं अनेक आजारावरती उपयोगी असतं, त्याला रामबाण औषध म्हणतात, पॅन्शिया असं म्हणतात. ओके, त्यानंतर 76 पहा, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता खालील वाक्यातील जे काही अंडरलाइन केलेला शब्द आहे तर त्याचा आपल्याला सिनोनिम्स पाहायचा आहे, ऍक्च्युअली सेम अर्थाचा शब्द पाहायचा आहे. ही वॉज सेन्श्युअर्ड बाय द लोकसभा. ही वॉज सेन्श्युअर्ड बाय द लोकसभा, म्हणजे आता लोकसभेकडून त्याच्यावर टीका करण्यात आलेली होती. ऍक्च्युअली सेन्श्युअर्ड म्हणजे काय? टीका केली. टीका केली म्हणजे की तो काय येणार आहे? क्रिटिसाइज्ड. हे 2 नंबर आपलं उत्तर येईल, कारण का प्रेज्ड म्हणले की स्तुती केली, क्रिटिसाइज्ड म्हणले की टीका केली. तर सेन्श्युअर्ड आणि क्रिटिसाइज्ड हे काय आहेत? सेम अर्थाचे शब्द आहेत, त्यामुळे आपलं 2 नंबर उत्तर आलेलं आहे. ओके, हा आता 77 क्वेश्चन पहा. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हॅव्हिंग वर्ड्स विथ करेक्ट स्पेलिंग्स. पहा, आता करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता स्पेलिंग बघूया. एव्हिडन्स, एव्हिडन्सची स्पेलिंग करेक्ट आहे याच्यामध्ये. कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्सची स्पेलिंग करेक्ट आहे. ॲपिअरन्स आणि ऑमनिसियंट. आता पहा, ऍक्च्युली एकच नंबर उत्तर आहे, कारण का याच्या सर्व स्पेलिंग करेक्ट आहेत. ओके, त्यामुळे आता बाकीचं आपल्याला वाचायची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आता 78, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस इन द फॉलोइंग. आता बघा, कंडिशनल सेंटेन्स दिलेले आहेत, त्यातील करेक्ट सेंटेन्स कोणते आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता इफ न सुरू झालेली कंडिशनल सेंटेन्स दिलेले आहेत. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सेक्युअर फर्स्ट पोझिशन, म्हणजे तिनं जर खूप कष्ट करेल तर ती फर्स्ट पोझिशन सेक्युअर करेल, प्राप्त करेल. आता इफच्या वाक्यामध्ये पहा, शी वर्क्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आलेला आहे. इफच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढील वाक्यात सिंपल फ्युचर टेन्स असतो, त्यामुळं हे वाक्य करेक्ट आहे, ए. त्यानंतर बी. आता बी मध्ये काय दिलं पाहिजे? इफ ही विल टेक. आता इफच्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स कधीच येत नाही, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर सी बघूया आपण आता. इफ यू विसल्ड द गर्ल्स वुड माइंड इट. आता लक्षात घ्या, इफच्या वाक्यात यू विसल्ड म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आलेला आहे, आणि इफच्या वाक्यात जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढल्या वाक्यामध्ये कर्त्यांना वुड आलेलं असतं, आणि तो वुड आलेला आहे, म्हणजे हे सुद्धा कंडिशनल सेंटेन्स करेक्ट आहे. इफ यू विसल द गर्ल्स वुड माइंड इट, म्हणजे तू जर शिट्टी वाजवली तर ते मुलींच्या लक्षात आलं असतं, तू जर शिट्टी वाजवली असती तर ते मुलींच्या लक्षात आलं असतं, म्हणजे हे उत्तर सी करेक्ट आहे. आता डी. इफच्या वाक्यामध्ये पुन्हा ही वुड, वुड येत नसतं, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे, कंडिशनल सेंटेन्स. म्हणून ए आणि सी असलेला पर्याय, ए आणि सी असलेला पर्याय उत्तर आलं 1 नंबर. ओके, तर हे कंडिशनल सेंटेन्स आहेत, लक्षात ठेवायचं. इफच्या वाक्यामध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे सिंपल फ्युचर असतो. इफच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट असेल तर पुढे वुडची रचना केलेली असते, त्यामुळे 1 नंबर आन्सर करेक्ट आहे. आता 79 पहा. ही डॅश डॅश इन अ हरी. ओके, कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट फ्रेज. आता ही डॅश डॅश इन अ हरी म्हणजे तो घाईने निघून गेला. घाईने निघून गेला म्हणजेच ही वेंट ऑफ इन अ हरी. वेंट ऑफ, ऑफ म्हणजे मूळ ठिकाण सोडून पुढे जाणे, म्हणून वेंट ऑफ, वेंट सोबत ऑफ आलेला आहे. ओके, वेंट ओव्हर म्हणजे संपणे, वेंट ऑन म्हणजे एखादी क्रिया चालू ठेवणे अशा अर्थानं, आणि वेंट थ्रू म्हणजे च्या मधून जाणे, म्हणजे पूर्ण रीड करणे, वाचन करणे अशा अर्थानं वेंट थ्रूचा अर्थ होतो. ओके, त्यामुळे तो वेंट ऑफ हे करेक्ट आहे. ओके, आता त्यानंतर पहा 80. आता पहा, हा जो क्वेश्चन आहे 80, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता अ फिलॅन्थ्रॉपिस्ट इज. आता पहा, वन वर्ड सबस्टिट्यूशन वर आलेला आहे. आता अ फिलॅन्थ्रॉपिस्ट इज, फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजेच काय पहा, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे, त्यामुळे उत्तर आलं 1 नंबर, अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी. ओके, अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी म्हणजेच पहा, फिलॅन्थ्रॉपिस्ट अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे मानव जातीची काळजी करणारा. ओके, आता पहा त्यानंतर हे जे काय दिले दुसरे बाकीचे जे काय वन वर्ड सबस्टिट्यूशन जे काय शब्द आहेत,
पहा, वन हू हेट्स वुमन, तर याला काय म्हणायचं, जो स्त्रियांचा तिरस्कार करतो, मिसोगायनिस्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर अ हेटर ऑफ मॅनकाइंड, अ हेटर ऑफ मॅनकाइंड म्हणजे याला मिसॉन्थ्रॉफिस्ट असं म्हटलं जातं. आणि म्हणजे जो मानवजातीचा द्वेष करणार आहे त्याला मिसॉन्थ्रॉफिस्ट. आणि अ मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स, ओके, ज्याचे एक विचित्र काही सवयी असतात त्याला एक्सेंट्रिक असं म्हटलं जातं. मात्र याचं फिलॅन्थ्रॉफिस्टचं उत्तर आलं अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी. विद्यार्थी मित्रांनो 81, in spite of financial constraint, Raghu started his business and very soon became a successful industrialist. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा फायनान्शियल कन्स्ट्रेंट म्हणजेच काय, तर आर्थिक प्रॉब्लेम, समस्या, मर्यादा असून सुद्धा रघुने त्याचा बिझनेस सुरू केला आणि लवकरच तो यशस्वी एक इंडस्ट्रियलिस्ट, एक यशस्वी बिझनेसमॅन झालेला आहे. आता कन्स्ट्रेंट म्हणजेच मर्यादा, तर त्याचं उत्तर येतं रिस्ट्रिक्शन. ओके, रिस्ट्रिक्शन हे असं उत्तर येईल. कन्स्ट्रेंट या सिम्युलर सिनोनिम जे आहे ते रिस्ट्रिक्शन येणार आहे, असं त्याचं उत्तर येईल. ओके, 82 पाहता, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. आता चुकीचं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. आय मेट मीना अपॉन द वे टू माय ऑफिस. आता ऍक्च्युली तर अपॉन हे प्रेपोजिशन येणार नाही. आय मेट मीना ऑन द वे टू माय ऑफिस, म्हणजे आय मेट मीना, मी मीनाला भेटलो ऑन द वे टू माय ऑफिस, म्हणजे माझ्या ऑफिसच्या मार्गावर अशा अर्थानं, म्हणजे ऑन येणार नाही. तर हे एक नंबर चुकीचं आहे, एक नंबरच चुकीचं उत्तर आहे. ओके, त्यामुळं हे आपलं उत्तर आलेलं आहे. शी जम्प्ड इनटू द रिव्हर. आता इथं मोमेंट पोझिशन आहे, त्यामुळे मोमेंट पोझिशन असताना इंटू प्रेपोजिशन वापरलं जातं. तिनं नदीमध्ये उडी मारली, करेक्ट आहे. द पोलीस कॉट द थीफ बाय द आर्म, हे पण बरोबर आहे. आर्मच्या सहाय्याने पोलिसांनी हे की नाही चोराला पकडलं, करेक्ट आहे. शी जम्प्ड इनटू द रिव्हर, हे वाक्य करेक्ट आहेत. आता आय डू नॉट ॲग्री टू युअर प्रपोजल, ॲग्री टू युअर प्रपोजल हे करेक्ट आहे. टू ॲग्री नंतर टू बरोबर प्रेपोजिशन वापरलेलं आहे. मात्र इथं हे एकमेव चुकीचं आहे, त्यामुळे एक नंबरचं आपलं उत्तर येईल. आता आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. आता हे सुद्धा करेक्ट प्रेपोजिशन साठी विचारलेलं आहे. तर पहा, आय एम टायर्ड ऑफ धिस वर्क, हे एक वाक्य आहे. ही ऑर्डर्ड फॉर अ न्यू कार आणि ही रिसेम्बल्स टू हिज ब्रदर. आता यातलं बघा, आय एम टायर्ड ऑफ धिस वर्क म्हणजे मी या कामानं काय झालेलं, थकलेलो आहे. टायर्ड नंतर ऑफ प्रेपोजिशन बरोबर आहे. आता इथं ही ऑर्डर्ड अ न्यू कार असं पाहिजे होतं. फॉर अ न्यू कारची गरज नाही, ही ऑर्डर्ड अ न्यू कार हे डायरेक्ट पाहिजे, फॉरची गरज नाही, म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. ओके, त्यानंतर ही रिसेम्बल्स टू हिज ब्रदर, इथं जी टू प्रेपोजिशन वापरलेलं आहे, टू ची गरज नाही. ही रिसेम्बल्स हिज ब्रदर, तो त्याच्या भावासारखा आहे, संपलं. टू या प्रेपोजिशनची गरजच नाही, त्यामुळं सी हे पण चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर ए. 84 क्वेश्चन बा, शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर असं दिलेलं आहे. द अंडरलाईन एडियम मे बी सबस्टिट्यूटेड बाय. आता बा हे जो काय एडियम वर क्वेश्चन विचारलेला आहे, गेव हर हँड. ओके, यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आता याचा जर सेन्स घेतला वाक्याचा, तर काय होतो, शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर म्हणजे एका चांगल्या सेलर सोबत तिनं लग्न केलं, तिने तिचा हात त्याच्या हातात दिला म्हणजे लग्न केलं. पण ऍक्च्युली त्या अर्थाचं जे काय उत्तर असतात तर ते त्याचं ऍक्च्युली उत्तर नसतं, म्हणजे इथं मॅरी हे उत्तर येणार नाही. ओके, आता शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर, यातून कुठला उद्धटपणा दिसून येत नाही, ॲरोगंटली बिहेव ॲरोगंटली, त्यामुळे हे उत्तर येत नाही. किंवा सरेंडर, याच्यामध्ये शरण जाण्याचा सुद्धा कुठं संबंध येत नाही, त्यामुळे उत्तर 4 नंबर येणार आहे. कारण का पास फ्रॉम द ओनरशिप ऑफ वन पर्सन टू दॅट ऑफ अनदर, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याची ओनरशिप देऊन टाकणे असा त्याचा अर्थ होतो, म्हणून 4 नंबर उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर 85 पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर. आता ग्रॅमॅटिकल एरर आपल्याला शोधायचं आहे. आता दिस काइंड ऑफ ड्रेसेस सीम टू बी एक्सपेन्सिव्ह बट इट इज रिलेटिव्हली इकॉनॉमिकल टू मेंटेन देम असं वाक्य आलेलं आहे. यातला आपल्याला इनकरेक्ट जो पार्ट आहे तो आपल्याला शोधायचा आहे, चुकीचा पार्ट आपल्याला शोधायचा आहे. ग्रॅमॅटिकल एरर कुठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहा पर्याय काय दिलेले आहेत, दिस काइंड ए, त्यानंतर सीम टू बी बी, इट इज सी आणि टू मेंटेन देम, यांच्यामध्ये कुठे एरर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर याचं उत्तर आहे ए. ए मध्ये एरर आहे. आता ए मध्ये कसे एरर आहे पहा,
इथं दीज प्लुरल आलेला आहे. दीज प्लुरल असेल तर इथं दीज काइंड्स पाहिजे होतं. ओके, किंवा इथं काइंड आहे तर इकडे धिस पाहिजे होतं. धिस काइंड किंवा दीज काइंड्स असं असायला पाहिजे. दीज काइंड चालतं किंवा धिस काइंड चालतं. म्हणून इथं ए मध्ये एरर आहे कारण का दीज प्लुरल असल्यामुळे काइंड्सच्या पुढे सुद्धा काय असं पाहिजे, प्लुरलच पाहिजे, काइंड्सच असायला पाहिजे. म्हणून ए हे आपलं उत्तर करेक्ट आलं. विद्यार्थी मित्रांनो 86 क्वेश्चन पहा. व्हॉट आर द ऑप्शन्स ओपन टू अस. आता या ठिकाणी ओपनला अंडरलाईन केलेले आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन कंटेक्स्ट. पहा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. इथं काय विचारलेलं, व्हॉट आर द अदर ऑप्शन्स ओपन टू अस. म्हणजे आपल्यासाठी दुसरे ऑप्शन्स कोणते ओपन आहेत. ओपन आहेत म्हणजेच अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. तर ओपन साठी अवेलेबल 2 नंबर आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर 87 पहा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता खालील वाक्यातील करेक्ट सेंटेन्स चूज करा म्हणलेलं आहे. आता पहा, आय हॅव नो कॉम्पिटिशन फॉर यू विथ दिस प्राइज. आता आय हॅव नो कॉम्पिटिशन म्हणजे माझी तुझ्याशी स्पर्धा नाही, फॉर यू पण तुझ्यासाठी स्पर्धा नाही. हे वाक्य बरोबर वाटत नाही म्हणून हे चुकीचं आहे. आता आय हॅव नो कॉम्पिटिशन विथ यू फॉर दिस प्राइज. आता हे थोडंसं करेक्ट वाटतं पण मला थोडंसं कन्फ्युजन आहे. पहा इथं आय हॅव नो कॉम्पिटिशनच्या ऐवजी आय हॅव नो कॉम्पिटिशन विथ यू फॉर दिस प्राइज हे बरोबर वाटतं. पण ऍक्च्युली इथं आय हॅव नो कॉम्पिटिशनच्या ऐवजी आय डोंट हॅव कॉम्पिटिशन असं असायला पाहिजे होतं. आय डोंट हॅव कॉम्पिटिशन. आय डोंट हॅव कॉम्पिटिशन हे असं असतं तर थोडंसं जास्त मोर करेक्ट झालं असतं असं मला वाटतं. त्यामुळे इथं थोडंसं दुसरं जे ऑप्शन आहे ते मला थोडंसं कन्फ्यूज वाटत आहे. ओके, आता तिसरं बघूया आपण. ही हॅझंट गॉट सम मनी. आता इथं हॅझंटच्या वाक्यामध्ये, नकारार्थी वाक्यामध्ये सम हे कधीच ऍडजेक्टिव्ह वापरलं जात नाही, त्याऐवजी एनी वापरलं जातं. ही हॅझंट गॉट एनी मनी. इथं काय पाहिजे होतं, एनी पाहिजे होतं, एनी. ओके, सम चालणार नाही म्हणजे हेही चुकीचं आहे. आता आय हॅव नो ऑथॉरिटी ओव्हर यू म्हणजे माझं तुझ्यावर अधिकार नाही. ओव्हर यू हे मला बरोबर वाटतं, त्यामुळे उत्तर येईल 4. आता थोडं कन्फ्युजन आहे 2 का 4, तर माझं मत आहे 4 यायला पाहिजे. आणि 2 नंबर तर असं नको होतं, आय डोंट हॅव कॉम्पिटिशन विथ यू फॉर दिस प्राइज असं असायला पाहिजे होतं असं मला वाटतं. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 88. मनी लॉन्ड्रिंग इज अ पनिश डॅश डॅश ऑफेन्स. चूज द कंटेक्स्ट सफिक्स टू द वर्ड अंडरलाइन टू मेक मिनिंगफुल. आता पहा या ठिकाणी सफिक्स वर क्वेश्चन विचारलेला आहे, तर करेक्ट सफिक्स कोणतं येईल पनिशला जोडल्यानंतर जे वाक्य अर्थपूर्ण होईल. पहा इथं आयएनजी दिलेला आहे, मेंट दिलेला आहे, एबल दिलेला आहे, फुल दिलेला आहे. म्हणजे पनिशिंग, पनिशमेंट, पनिशेबल, पनिशफुल असं दिलेलं आहे. तर पहा मनी लॉन्ड्रिंग इज अ पनिशेबल ऑफेन्स म्हणजे शिक्षा करण्यासारखा हा गुन्हा आहे, काही नाही मनी लॉन्ड्रिंग करणं. तर या ठिकाणी पनिशेबल म्हणून उत्तर आलं 3 नंबर. पनिशेबल हे करेक्ट येईल. त्यानंतर पहा 89चं. वन हू लुक्स ॲट द ब्रायटर साइड ऑफ द थिंग्स. पहा म्हणजे जो पॉझिटिव्ह थिंकिंगनं, ब्रायटर पॉझिटिव्ह होकारार्थी एखाद्या घटकाकडे पाहतो त्याला काय म्हणायचं, ऑप्टिमिस्ट म्हणायचं, हे की नाही. काय म्हणायचं, ऑप्टिमिस्ट म्हणायचं, आशावादी असं त्याला म्हटलं जातं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. ठीक आहे, तर चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. द वन वर्ड सबस्टिट्यूशन वर हा क्वेश्चन विचारलेला आहे. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर म्हणजे जो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. आता या ठिकाणी पहा याचं उत्तर काय येतं पाहूया आपण. एमिनंट म्हणजे ख्यातनाम, प्रसिद्ध. व्हॅगॅबॉन्ड म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहणे. इमायग्रंट म्हणजे एका देशातून म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्याच्या देशामध्ये वास्तव्यासाठी जाणे. आणि इमायग्रंट म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये वास्तव्यासाठी येणे किंवा राहण्यासाठी येणे, व्यवसायासाठी येणे, त्याला असं म्हणतात. मग आता व्हॅगॅबॉन्ड म्हणजे काय, तर इथून या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत राहणे त्याला व्हॅगॅबॉन्ड असं म्हणतात. आता ऍक्च्युली वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सतत फिरत राहणं. मग फिरत राहणं म्हणजे की याला व्हॅगॅबॉन्ड हे उत्तर येईल. 91 क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता या ठिकाणी पहा हा जो क्वेश्चन आहे यातला आपला करेक्ट सेंटेन्स चूज करायचं. ए आहे, बी आहे का सी आहे ते आपण पाहूया. पहिलं सेंटेन्स पाहूया. ईच ऑफ द बॉईज हॅव फिनिश्ड हिज वर्क. आता लक्षात घ्या ईच नंतर
ऑफ द बॉईज जरी अनेक वचनी नाम आला असेल तरी इथं मात्र एक वचनीच सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. म्हणजे इथं हॅवच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हॅज पाहिजे होतं. हॅवच्या ऐवजी हॅज पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. ओके. त्यानंतर मेनी अ मेन आले. आता मेनी या विशेषणानंतर मात्र मेनी अ नंतर नेहमी काय येतं, एक वचनी येतं. मेनच्या ऐवजी इथं मेन नाही चालत, काय पाहिजे होतं मग इथं, मॅन पाहिजे होतं. ओके, इथं मॅन पाहिजे होतं. ओके, त्यानंतर आता पहा सी, नेदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हिअर. म्हणजे इथं बी चुकीचं आहे. आता इथं नैदर म्हणलं की दोन व्यक्तीसाठी वापरलं जातं, परंतु नैदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हिअर म्हणजे इथं आपण अर्थ असा घेऊ शकतो की तिन्हीपैकी एक जण ही, तिघापैकी एक जण ही येथे प्रेझेंट नाही, असं आपण उत्तर घेऊ शकतो किंवा त्याचा अर्थ घेऊ शकतो. म्हणून सी करेक्ट आहे. तर ओनली सी इज करेक्ट, म्हणजेच 3 नंबर आपलं ऑप्शन आलं. आता पहा, आयडेंटिफाय द फंक्शन SPOCA of the underlined words in the following sentences. So choose the correct option for their sequence. आता पहा, ही जे काय दिलेलं आहे सब्जेक्ट, प्रिडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ओके, ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह या पद्धतीने दिलेले वाक्य आहे ते. आता पहा, युअर डॉटर इज प्रिटी. आता प्रिटी हे काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. युअर डॉटर काय झालं, सब्जेक्ट, इज काय झालं, वर्ब, आणि प्रिटी काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. आता त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो, सब्जेक्ट, वर्ब, कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट काय बघा, युअर डॉटर इज प्रिटी म्हणजे तुझी मुलगी सुंदर आहे. ओके, आता डॉटर सब्जेक्ट बद्दल कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे की कोण सुंदर आहे, हे सब्जेक्ट आहे. ओके, हे वर्ब आहे आणि हे, ओके, हे वर्ब आहे आणि हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. आता पहा, तर सब्जेक्ट बद्दल कॉम्प्लिमेंट दिलेला आहे, सब्जेक्ट बद्दल कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे की आता सब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट कुठे आहे बघूया आपण पर्यायामध्ये. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आलेलं 1 नंबर 1 आलेला आहे आणि 4 नंबर 1 आलेला आहे. 3 नंबरचा पर्याय आणि 2 नंबरचा पर्याय कटला आता. तर 1 नंबर किंवा 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. आता पहा, ही मेड हिज वाईफ हॅप्पी. पहा, त्यानं त्याच्या पत्नीला आनंदी बनवलं. आता या वाक्यामध्ये पहा, ही काय आहे, सब्जेक्ट आहे, मेड वर्ब आहे, हिज वाईफ ऑब्जेक्ट आहे आणि हॅप्पी हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. ओके, काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. आता पहा, किंवा त्याला आपण, ओके, आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे पहा, कोणाचं कॉम्प्लिमेंट आहे ते आता इथं पाहणं गरजेचं आहे. ही मेड हिज वाईफ हॅप्पी, त्यानं त्याच्या पत्नीला हॅप्पी बनवलं. कोणाला म्हणलं, हिज वाईफ हॅप्पी. म्हणजे हे जे हॅप्पी आलेलं आहे विशेषण, हे कोणासाठी आलेलं आहे, पत्नीसाठी आलेलं आहे. म्हणजे हॅप्पी हे जे कॉम्प्लिमेंट आले ते कोणासाठी आलेलं आहे, हिज वाईफ, ऑब्जेक्टसाठी आले. म्हणजे इथं काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट आहे. मग आता ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट इथं आहे आणि इथं मात्र काय, ए ऍडजेक्टिव्ह आहे. तर ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट असलेला पर्याय 4 नंबर आहे, त्यामुळे उत्तर आलं आपलं 4 नंबर. ओके, आता हे दुसरं पाहूया आपण. ही हॅड गिव्हन द गर्ल अँड ऍपल. आता या वाक्यामध्ये पहा, ही सब्जेक्ट, हॅड गिव्हन वर्ब, द गर्ल ऑब्जेक्ट आणि अँड ऍपल हे सुद्धा ऑब्जेक्ट. आता अँड ऍपल कोणता ऑब्जेक्ट आहे, द गर्ल हे जे आहे ते म्हणजे व्यक्तीचा संदर्भ आलेला आहे. जर व्यक्तीचा संदर्भ आला असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि जर वस्तू किंवा इतर घटकाचा संदर्भ आला असेल तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट असलेलं बघा इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्यात ही हॅड गिव्हन द गर्ल अँड ऍपल असं दिलेलं. आता द गर्लला अंडरलाईन केलेलं आहे. मग द गर्लला अंडरलाईन केले म्हणजे गर्ल काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणून इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. म्हणजे उत्तर आपलं 4 नंबर करेक्ट आलं. ठीक आहे. 93 क्वेश्चन पहा, गुड पीपल विल कम्पेन्सेट फॉर एनी डॅमेजेस दे कॉज. आता पहा, चूज द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाईन. आता अंडरलाईन केलेली जी काय फ्रेज आहे त्याचं करेक्ट आन्सर हे करा म्हणलेलं आहे. तर आता पहा, अशा वेळेस काय करायचं, फ्रेजवर जे काय क्वेश्चन्स असतात त्याचं उत्तर कसं शोधायचं, त्याचा अर्थ काढायचा आपल्याला आणि अर्थ काढून त्यापैकी खालील अर्थाचा कोणता पर्याय ते पाहायचं असतं. आता बघा, गुड पीपल विल कम्पेन्सेट, कम्पेन्सेट म्हणजे भरपाई देतील, फॉर एनी डॅमेजेस दे कॉज, त्यांच्यामुळं जर काही डॅमेज झाला असेल तर चांगले लोक काय करतात, गुड पीपल काय करतात, त्याची भरपाई देतात. मग भरपाई देणे म्हणलं की तर आता बघा सोपी टेक्निक, तर फॉर आले म्हणजे फॉर असलेलं बघायचं कोणता आहे, मेकअप फॉर किंवा मेक फॉर, या दोन्हीपैकीच एक उत्तर असणार. आता मेक फॉर म्हणले की त्यासाठी असं येतं आणि मेकअप फॉर म्हणजे भरपाई देणे. तर पहा, गुड पीपल मेकअप फॉर एनी डॅमेजेस दे कॉज, त्यामुळे 1 नंबर उत्तर आलं, भरपाई देणे. ओके, त्यानंतर 94 पहा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता या ठिकाणी जी काय वाक्य दिलेलं आहे त्यातलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायचं आहे. द ग्लास फील्स स्मूथ. पहा,
काच कसा असतो, मूव असतो, स्मूथ असतो. म्हणजे या ठिकाणी जे ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे स्मूथ ते व्यवस्थित वापरलेलं आहे, किंवा सॉरी इथे जे काही ऍडव्हर्ब वापरलेलं आहे ते व्यवस्थित वापरलेलं आहे. त्यात द प्लांट ग्रीव क्विकली, इथं सुद्धा हे जे काही क्विकली आलेलं आहे हे सुद्धा ऍडव्हर्ब व्यवस्थित वापरलेलं आहे. ओके, म्हणून इथं कारण क्रियापदांतर या ठिकाणी वापरलेलं आहे ऍडव्हर्ब, तर ते करेक्ट आहे. ओके, आता इथं पहा, बेंगलोर इज अ वर्थ सीइंग सिटी. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. बेंगलोर इज अ सिटी, वर्थ सीइंग इकडं पाहिजे होतं, त्यामुळे हे सी करेक्ट आहे. म्हणून ए आणि बी असलेला पर्याय 1 नंबर आहे. पहा या ठिकाणी जे काय करेक्ट पहा, स्मूथ असेल, क्विकली असेल, हे करेक्ट ऍडव्हर्ब वापरलेले आहेत. 95 क्वेश्चन पहा, आयडेंटिफाय द डिग्री इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यातील डिग्रीचा प्रकार ओळखा म्हणलेला आहे. द लायन इज द मोस्ट डेंजरस एनिमल इन द फॉरेस्ट. पहा जंगलातील सिंह हा सर्वात डेंजरस असा प्राणी आहे. द मोस्ट डेंजरस आलेला, द मोस्ट आलेला आहे. तर पहा विशेषणाला द मोस्ट आला असेल तर ती डिग्री कोणती असते, सुपरलेटिव्ह डिग्री असते. पहा लक्षात घ्या. आणि ER दॅन आला असतं तर कंपॅरेटिव्ह, ॲज आला असतं तर पॉझिटिव्ह. मात्र इथं द मोस्ट आलेलं असल्यामुळे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर अशा प्रकारे हे ग्रामरवरले क्वेश्चन संपलेले आहेत. आता इथे जे काय पुढले क्वेश्चन आहेत ते पॅसेज वरले आहेत. पहा पॅसेज वरले क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो इट. आता पहा, टॉईज आर मेंट फॉर चिल्ड्रन. आता पहा खेळणी जी असते ती कोणासाठी असते, मुलांसाठी, लहान मुलांसाठी बनवलेली असते, असं टायटल आहे. तर पॅसेज आपण म्हणजे टॉईज वर आधारित हा पॅसेज आलेला आहे. छोटासा पॅसेज आहे, लक्ष द्या. बट मेकिंग देम इज नो चाइल्ड्स प्ले. पहा जरी खेळणी लहान मुलासाठी असली तरी खेळणी बनवणं हे काय लहान लेकराचा खेळ नाही असं म्हणलेलं आहे. देअर मॅन्युफॅक्चरर्स हिअर नीड टू बी रिमाइंडेड ऑफ दिस. आणि पहा जे काय मॅन्युफॅक्चरर आहे तर त्यांना हे रिमाइंड करण्याची, सांगण्याची गरज आहे. द टॉईज दॅट दे प्रोड्यूस आर ऑलमोस्ट विदाउट एक्सेप्शन ऑफ द प्युरेस्ट क्वालिटी. कारण का हे जे काय टॉईजचे मॅन्युफॅक्चरर आहेत तर हे जे काय ज्या पद्धतीचे किंवा ज्या क्वालिटीचे खेळणी प्रोव्हाइड करतात हे कसे आहेत, प्युरेस्ट क्वालिटी, म्हणजे अतिशय कमी दर्जाचे, हलक्या दर्जाचे असे त्यांची खेळणी त्यांनी बनवलेले असतात. आता नॉट सरप्राइझिंगली मेनी पेरेंट्स प्रिफर टू बाय द इम्पोर्टेड व्हरायटी इवन दो दीज आर युजली मच मोर एक्सपेन्सिव्ह. आणि पहा एक तरी आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही, परंतु असे काही पेरेंट्स आहेत की जे आपल्या लहान मुलासाठी हे परदेशातून खेळणी मागवतात, आयात करतात, इम्पोर्ट करतात, जरी ते महागडे असल्या तरी सुद्धा, एक्सपेन्सिव्ह असल्या तरी सुद्धा. आता पहा, जॅपनीज टॉईज फॉर इन्स्टन्स आर इन ग्रेट डिमांड डिस्पाइट द हेवी इम्पोर्ट ड्युटी. पहा जरी आयात कर जास्त असेल तरी सुद्धा जॅपनीजचे जे काय खेळणी आहेत जपानमधून मागवले जातात, जरी ते महागडे असले तरी सुद्धा. द टू चाचा नेहरू टॉय लायब्ररीज इन दिल्ली अँड बॉम्बे ऑल्सो रिलाय लार्जली ऑन फॉरेन मेड टॉईज. आणि पहा सांगण्याचं तात्पर्य म्हणलं तर मुंबई असेल किंवा दिल्ली असेल येथे जे काय चाचा नेहरू टॉईज लायब्ररी आहे यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॉरेन जे काय परदेशातून आलेले टॉईज आहेत तर त्या टॉईज त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील किंवा ते जास्त प्रमाणामध्ये त्या ठेवलेल्या आहेत. Thus, the other day, a report disclosed that 4,000 Canadian toys would soon be added to the library at Bombay. आणि पुढला रिपोर्ट असा आहे की बॉम्बे मधील जी काही लायब्ररी आहे टॉईज लायब्ररी त्यामध्ये 4,000 कॅनेडियन खेळण्यांचा समावेश होणार आहे. ओके, त्यानंतर पहा, व्हाय कांट वी प्रोड्यूस गुड टॉईज इन इंडिया. मग प्रश्न पडतो की आपण भारतामध्ये का चांगले खेळणी प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, द मॅन्युफॅक्चरर्स आर लार्जली टू ब्लेम. आणि जे आपल्या भारतातील जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत खरंच ते त्यांना म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दोष देण्यात येतो. आता पहा, दे हॅव बीन मेकिंग द बेस्ट ऑफ अ प्रोटेक्टेड market to palm of shoddily produced toys which are often made from defective material and fall apart after a few days. ओके, आणि मग पहा काय असे त्यांनी म्हणजे अतिशय हलक्या दर्जाचं मटेरियलचा वापर करून ते खेळणे तयार करतात, त्यामुळे त्या खेळणी जास्त दिवस टिकतही नाही, थोड्या दिवसातच ते काय होतात, डॅमेज होतात. सम ऑफ देम आर पॉझिटिव्हली डेंजरस. आणि काही खेळण्या तर कशा राहतात, खूपच डेंजरस राहतात. ओके, आता बघ कशामुळं, द देअर पॉइंटेड कॉर्नर्स अँड शार्प एजेस कॅन इझिली हर्ट चिल्ड्रन. कारण काही खेळण्याचे जे काही टोक असतात ते त्याला टोकदार टोक तसेच बाहेर आलेले असतात की ज्यामुळं लहान लेकराला त्यापासून इजा होऊ शकते. अशाही खेळण्या
डिफेक्टिव्ह खेळण्या बनवलेल्या असतात. आता व्हॉट इज परहॅप्स वर्स, दे हॅव लिटल एज्युकेशनल व्हॅल्यू, आणि त्या खेळण्यांना कुठलंही शैक्षणिक व्हॅल्यू नसतं. अशा प्रकारच्या खेळण्या या ठिकाणी वापरलेल्या असतात. त्यानंतर पहा, देअर मेकर्स हिअर, okay, unlike in the west, are evidently unconcerned whether a particular toy will stimulate a child to use his, grow with the child, blocks of, okay, different types for instance, and should lessen the distance between, okay, design पेरेंट्स अँड चिल्ड्रन. आता पहा, जे काय फॉरेन कंट्रीज आहेत त्यातील जे काही लोक आहेत किंवा जे काय मॅन्युफॅक्चर आहेत ते काय करतात, तर त्या टॉईजना कसं एज्युकेशनल व्हॅल्यू देता येईल, मुलांना त्या टॉईज सोबत त्यांना एज्युकेशन सुद्धा कसं घेता येईल याचा त्यांनी प्रयत्न करतात. जसे ब्लॉक्स वगैरेचं उदाहरण दिलेलं आहे. जे काही एज्युकेशनल ब्लॉक्स आहेत की जे यूज केले जातात एज्युकेशनमध्ये, असे ब्लॉक्स तयार केले जातात. अशा प्रकारच्या खेळणी तयार केल्या जातात. आता पहा, फ्यू ऑफ आवर टॉईज कॅन पास दिस टेस्ट. आपल्यातील काही जी काही खेळणी आहेत तर हे टेस्ट ते पास होतात. ओके, व्हाय कॅनॉट अन ऑर्गनायझेशन लाईक द नॅशनल डिझाईन इन्स्टिट्यूट टेक अप दिस मॅटर अँड ले डाऊन एस्थेटिक अँड सेफ्टी रेग्युलेशन्स. आता प्रश्न असा पडतो की जे काय आपल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत भारतातल्या त्यांनी काय याच्यामध्ये इंटरफेअर करू नये, आणि जे मुलांना उपयोगी एज्युकेशनल वगैरे उपयोगी पडतील अशा खेळणी का तयार करू नये, त्यांनी का त्यात इंटरफेअर करू नये असा प्रश्न पडतो. पहा, सेफ्टी रेग्युलेशनसाठी द अथॉरिटीज कॅन गो इवन फर्दर. They can help to start a dialogue between toy manufacturers, designers and investors. Okay, go even further. Okay, तर जे काही डिझायनर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ठीक आहे, यांच्यासोबत खरं तर चर्चा करायला पाहिजे कशा पद्धतीच्या खेळणी प्रोड्यूस केल्या पाहिजेत यावर, आहे की नाही. दे कॅन हेल्प टू स्टार्ट अ डायलॉग बिटवीन टॉय मॅन्युफॅक्चरर्स, डिझायनर्स अँड इन्व्हेस्टर्स on the one side and parents and educationals on the other. म्हणजे पेरेंट्स आणि एज्युकेशनलिस्ट जे आहेत, शिक्षण तज्ञ आहेत, पेरेंट्स आहेत, यांना सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांचा सुद्धा विचार घेऊन खेळणी तयार केल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर पहा, द गव्हर्नमेंट हॅज बिगन टू टेक ग्रेटर इंटरेस्ट इन चिल्ड्रन्स बुक्स अँड चिल्ड्रन्स फिल्म्स. आता पहा, शासनाकडून काय केलं जात आहे, मुलांची जी काही पुस्तकं आहेत किंवा मुलांची जी काही मूवीज आहेत, फिल्म्स आहेत, याकडे शासनाचं लक्ष असतं. ओके, त्यामध्ये इंटरेस्ट ते दाखवतात. व्हेन विल इट टर्न इट्स अटेन्शन टू टॉईज. परंतु त्यांचं लक्ष हे टॉईज कडे कधी येईल, शासनाचं लक्ष टॉईज वर कधी येईल असा प्रश्न पडतो. 96 पॅसेज वरले जे आपण पॅसेज लर्न केलेला आहे. आता पॅसेज वरले क्वेश्चन आपण पाहूया. 96, विच वन ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया फॉर गुड टॉय इज नॉट सजेस्टेड बाय द ऑथर. आता पहा, खालील पैकी जे काय चांगल्या टॉय साठी ओके कोणती गोष्ट याच्यामध्ये सजेस्ट केलेली नाही, सुचवलेली नाही, ते आपण पाहूया. आता पहा, टॉय शुड बी ड्युरेबल, हे सजेस्ट केलेलं आहे. टॉय शुड ग्रो विथ द चाइल्ड, हे पण सजेस्ट केलेलं आहे. टॉय शुड रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द पेरेंट्स अँड द चिल्ड्रन, हे पण त्यामध्ये दाखवलेलं आहे. पण अ गुड टॉय शुड बी इम्पोर्टेड, हे मात्र सांगितलेलं आहे की चांगली टॉय जे आहे ते बाहेरूनच मागवली पाहिजे, दुसऱ्या देशातून, असं सांगितलेलं नाही. त्यामुळे 4 नंबर उत्तर आलं. ओके, 97 पाहता, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट समरायझेस ओके द थीम ऑफ द पॅसेज. पहा, आता याच्यामध्ये कोणत्या वाक्याने या ठिकाणी समराईज केलेलं ते आपण पाहूया. पूर्ण पॅसेजची समरी एका वाक्यामध्ये कोणत्या वाक्यात येते ते आपण पाहणार आहोत. देर इज अ नीड टू इम्पोर्ट द टॉईज फ्रॉम अब्रॉड ॲज द टॉईज प्रोड्युस्ड इन आवर कंट्री आर नॉट गुड. ॲज इम्पोर्ट ड्युटीज आर हाय, वी शुड प्रोड्यूस अवर ओन टॉईज. Toys produced in our country are dangerous to handle, so they should be banned. And it is our duty to see that toys produced for children should certain and instruct them. Okay, entertain and instruct them. तर पहा, याची थीम जी आहे ती 4 नंबर आपलं उत्तर आहे. कारण इट इज ड्युटी, इट इज आवर ड्युटी, हे आपलं कर्तव्य आहे टू सी दॅट टॉईज प्रोड्युस्ड फॉर चिल्ड्रन ओके शुड एंटरटेन अँड इन्स्ट्रक्ट देम. म्हणजे जी मुलांसाठी खेळणी तयार केलेली आहे ही कशी असली पाहिजे, मुलांना एंटरटेन मनोरंजन देणारी आणि त्यातून इन्स्ट्रक्ट शिकायला सुद्धा मिळणारे अशी खेळणी असायला पाहिजे, हा पॅसेजचा उद्देश आहे. ओके, पाहता 98, अकॉर्डिंग टू द ऑथर द बिझनेस ऑफ टॉय मेकिंग शुड इन्व्हॉल्व. आता पहा, हा जो काही व्यवसाय आहे टॉईज तयार करण्याचा त्याच्यामध्ये कोणी कोणी इन्व्हॉल्व केलं झालं पाहिजे. तर याचं उत्तर बघा. आता याचं उत्तर ऍक्च्युली 2 नंबर येतं. कारण का, मॅन्युफॅक्चरर्स, इन्व्हेस्टर्स, डिझायनर्स, पेरेंट्स अँड एज्युकेशनिस्ट ऑल्सो.
ओके, म्हणून हे 2 नंबर आपलं उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर 99चं पहा, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाईन फ्रॉम द पॅसेज. ओके, आता करेक्ट वर्ड अ वे ऑफ व्हेरी फॉल्टी क्वालिटी. व्हेरी फॉल्टी क्वालिटी यासाठी काय पाहिजे आपल्याला आता सिमिलर वर्ड शोधायचा आहे. तर फॉल्टी क्वालिटी म्हणजे डिफेक्ट असलेली, ओके, दोष असलेली, त्याचं उत्तर येईल डिफेक्टिव्ह. त्यामुळे 1 नंबर उत्तर येईल. आणि 100 जे आहे टॉय शुड बी ड्युरेबल. पहा खेळणी कशी असली पाहिजे, ड्युरेबल म्हणजे जास्त काळ टिकणारी. तर काय म्हणले, गिव्ह अँटोनिम फॉर द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन कंटेक्स्ट. आता पहा त्याचे विरुद्धार्थी शब्द घ्या म्हणले. आता ड्युरेबल म्हणजे जास्त काळ टिकणारी आणि मग लवकर खराब होणारी, अशा अर्थानं जर पाहिलं तर उत्तर काय येईल, डेलिकेट येईल. 3 नंबर उत्तर येईल. ओके, तर पहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सोल्युशन दिलेलं आहे. यातले एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडं चेंज असू शकतं जेव्हा फायनल आन्सर की येईल तेव्हा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हे 1-2 वेळेस व्यवस्थित माझा व्हिडिओ पहा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.